आपण अनेकदा मंत्र हा शब्द ऐकतो आणि आपल्या डोळ्यासमोर पटकन जपमाळ घेऊन बसलेली एखादी व्यक्ती येते. हो. पण या एका शब्दात खूप खोली आहे. नाममंत्र, जपमंत्र, गुरुमंत्र हे शब्द आपण सहज वापरतो, पण ते एकाच नाण्याच्या 3 वेगवेगळ्या बाजू आहेत का, की ते पूर्णपणे वेगळे मार्ग आहेत? बरोबर. आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या अभ्यासाच्या आधारे या गोंधळातून म्हणजे एक स्पष्ट वाट काढणार आहोत. हो. आपण फक्त व्याख्या नाही तर प्रत्येक मार्गामागची भावना आणि त्याचं शास्त्र समजून घेणार आहोत. हो, आणि हा गोंधळ होणं खूप स्वाभाविक आहे खरं तर. अच्छा. कारण हे तिन्ही मार्ग एकाच ध्येयाकडे म्हणजे मनःशांती आणि आंतरिक शोधाकडे घेऊन जातात, पण त्यांचे रस्ते वेगवेगळे आहेत. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या रस्त्यांवरचे मैलाचे दगड कोणते आहेत आणि कोणत्या प्रवासासाठी कोणता रस्ता अधिक सोयीचा आहे हे पाहणे. तुलना करण्यासाठी नाही, अजिबात नाही. निवड करण्यासाठी. चला तर मग हा विषय जरा सोपा करून समजून घेऊया. सुरुवात सर्वात परिचित आणि कदाचित सर्वात सोप्या वाटणाऱ्या प्रकारापासून करूया. नाममंत्र. नाममंत्र म्हणजे देवाचं नाव घेणं. राम, कृष्ण, विठ्ठल हे इतकं साधं आहे की कधीकधी प्रश्न पडतो की फक्त नाव घेण्याने खरंच काही फरक पडतो का? हाच तर या मार्गाचा सर्वात सुंदर आणि तितकाच गहन भाग आहे. त्याच्या साधेपणातच त्याची शक्ती दडलेली आहे. नाममंत्रासाठी कुठलेही कठोर नियम नाहीत, कोणतीही पूर्वतयारी नको, दीक्षेची गरज नाही. म्हणजे कोणीही कुठेही तुम्ही काम करत असाल, प्रवास करत असाल, अगदी विचारात गर्क असाल, तरीही मनाच्या एका कोपऱ्यात हे नामस्मरण सुरू राहू शकतं. पण मग हे काम कसं करतं? म्हणजे आपलं मन तर सतत 100 ठिकाणी भरकटत असतं. हो. त्याला आपण मंकी माइंड म्हणतो. इकडून तिकडे उड्या मारणारं माकड. मग अशा वेळी एका नावाची पुनरावृत्ती त्या माकडाला शांत कसं करू शकते? तुम्ही खूप छान मुद्दा मांडला. कल्पना करा की त्या माकडाला उड्या मारायला 100 फांद्यांऐवजी तुम्ही एकच पण खूप मजबूत फांदी दिली. अच्छा. नाममंत्र तेच काम करतो. तो मनाला भटकण्यासाठी इतर हजारो विचार देण्याऐवजी एकच सकारात्मक आधार देतो. सुरुवातीला मन त्याला चिकटून राहायला कंटाळा करेल, निसटेल, पण हळूहळू सततच्या स्मरणाने इतर अनावश्यक विचारांना मिळणारी ऊर्जा कमी होते. म्हणजे ते विचार भुकेले राहतात. अगदी. ते कमजोर होतात. म्हणजे ही एक प्रकारे मनाला डिक्लटर करण्याची, अनावश्यक गोष्टी काढून टाकण्याची प्रक्रिया आहे. अगदी तसंच. आणि यात दुसरा एक महत्वाचा भाग आहे. तो म्हणजे अहंकार कमी होणे. अहंकार? हो. जेव्हा आपण सतत राम किंवा शिव म्हणतो तेव्हा आपण नकळतपणे स्वतःच्या मीपणाच्या पलीकडे असलेल्या एका मोठ्या शक्तीचं अस्तित्व मान्य करत असतो. अच्छा. मी करता ही भावना हळूहळू कमी होऊन तो करविता हा भाव वाढू लागतो. हीच खरी मनःशांतीची सुरुवात आहे. म्हणूनच श्रोत्यांमध्ये याला सर्वात सुलभ आणि सुरक्षित मार्ग म्हटलाय. बरोबर. सुरक्षित हा शब्द महत्वाचा वाटतो. म्हणजे यात काही बिघडण्याची, काही चूक होण्याची शक्यता नसते असं म्हणायचंय का? हो, अगदी. कारण इथे तुमच्या भावनेला महत्व आहे, व्याकरण किंवा उच्चारणांना नाही. तुम्ही प्रेमाने देवाला हाक मारत आहात, मग ती हाक थोडी चुकली तरी ती पोहोचते. इथे चूक बरोबरचा निकाल नाही, फक्त स्वीकृती आहे. अच्छा. त्यामुळे कोणालाही कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग अवलंबता येतो आणि त्यात कोणतीही आध्यात्मिक जोखीम नसते. ठीक आहे. म्हणजे नाममंत्र हा भक्तीचा पाया आहे जो हृदयाला साथ घालतो. हो. पण समजा एखाद्याचं मन खूपच जास्त चंचल असेल, ज्याला केवळ भावनेचा आधार पुरेसा वाटत नसेल, त्याला जर मनाला शिस्त लावण्यासाठी, त्याला ट्रेनिंग देण्यासाठी काहीतरी ठोस हवं असेल, तर मग जपमंत्राची भूमिका सुरू होते का? अगदी बरोबर. तुम्ही एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर अगदी सहज आला आहात. नाममंत्र जर प्रेमाचा मोकळा प्रवाह असेल तर जपमंत्र म्हणजे त्या प्रवाहासाठी एक निश्चित पात्र किंवा कालवा तयार करणे, जेणेकरून त्याची शक्ती वाया जाणार नाही. अगदी. इथे साधनेमध्ये शिस्त येते. शिस्त म्हणजे नक्की काय? नाममंत्रापेक्षा हे वेगळं कसं आहे? इथे अनेक गोष्टींची चौकट येते. एक ठराविक मंत्र असतो. तो केवळ एक नाव नसून विशिष्ट बीजाक्षर किंवा शब्दसमूह असू शकतो. अच्छा. 2. तो ठराविक संखेत करायचा असतो, त्यासाठी जपमाळेचा वापर होतो. 3. त्यासाठी विशिष्ट वेळ, जागा, आसन महत्वाचं मानलं जातं. आणि उच्चार? हो, सर्वात महत्वाचं म्हणजे मंत्राचे उच्चार शक्यतो अचूक असावेत यावर भर दिला जातो. नाममंत्रात जे स्वातंत्र्य आहे ते इथे नाही. इथे संयम
आणि सातत्य ही मुख्य कसोटी आहे. खरं सांगायचं तर हे ऐकायला थोडं कंटाळवाण वाटू शकतं. हो, अनेकांना वाटतं. रोज एकाच जागी बसून एकच गोष्ट ठराविक वेळा म्हणणं आजच्या धावपळीच्या जगात हे अनेकांना अवघड वाटेल. बरोबर. या मोनोटनी किंवा एकसुरीपणात अशी कोणती शक्ती आहे जी हे इतकं महत्वाचं ठरवते? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि अनेकांच्या मनात तो येतो. हं, या एकसुरीपणाच्या पोटातच एकाग्रतेचं रहस्य दडलेलं आहे. ही एक प्रकारे मनाची स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग, व्यायामासारखी. हो, जसं आपण व्यायामशाळेत एकच वजन वारंवार उचलतो तेव्हा स्नायू बळकट होतात, तसंच जेव्हा मन एकाच मंत्रावर वारंवार आदळतं तेव्हा मनाचा एकाग्रतेचा स्नायू बळकट होतो. म्हणजे विचारांच्या गर्दीतून एका विचारावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. हो, आणि त्या पलीकडे जाऊन प्रत्येक मंत्राच्या शब्दांना एक विशिष्ट ध्वनी आणि कंपनं, व्हायब्रेशन्स असतात. अच्छा. जेव्हा आपण अचूक उच्चारासहित तो मंत्र पुन्हा पुन्हा म्हणतो तेव्हा आपल्या आत एक विशिष्ट ऊर्जा क्षेत्र तयार होतं. हां. ते आपल्या चेतनेवर आणि शरीरावर सूक्ष्म पातळीवर काम करतं. माळेचा प्रत्येक मणी ओढताना आपलं लक्ष पुन्हा मंत्रावर येतं. आसनामुळे शरीर स्थिर होतं आणि शरीर स्थिर झालं की मन आपोआप स्थिर व्हायला मदत होते. म्हणजे ही एक संपूर्ण वैज्ञानिक प्रक्रिया आहे. हो, तर नाममंत्राचा उद्देश भक्ती जागृत करणे होता आणि जपमंत्राचा उद्देश मनाला केंद्रित करून त्याला धारदार बनवणे आहे, अगदी अचूक. जेणेकरून ते अधिक खोल साधनेसाठी तयार होईल. बरोबर. नाममंत्राने भक्तीचा अंकुर फुटतो आणि जपमंत्राने त्याला शिस्तीचं खतपाणी घालून वाढवलं जातं. ही एक प्रकारची मानसिक तपश्चर्या आहे जी साधकाला अंतर्मुख करते, त्याला स्वतःच्या आत डोकावून पाहायला शिकवते. ठीक आहे. नाममंत्र हृदयासाठी, जपमंत्र मनाच्या शिस्तीसाठी. पण मग तिसरा प्रकार येतो गुरुमंत्र. हां, हे नाव ऐकल्यावरच थोडं गूढ आणि काहीसं भीतीदायक वाटतं की हा काहीतरी गुप्त प्रकार आहे. हो, तसं वाटू शकतं. हा जपमंत्रापेक्षा वेगळा कसा? हो. आणि याची गरजच का लागते? एखादी व्यक्ती पुस्तकातून एखादा शक्तिशाली मंत्र वाचून त्याचा जप नाही का करू शकत? इथंच या प्रवासाला एक अत्यंत वैयक्तिक आणि गहन वळण मिळतं. तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे की पुस्तकातून मंत्र का नाही घेऊ शकत? हो. याचं उत्तर गुरुमंत्राच्या स्वरूपात आहे. गुरुमंत्र हा केवळ शब्दसमूह नाही, ती एक दीक्षा आहे. दीक्षा. दीक्षा म्हणजे केवळ काहीतरी देणे नाही, तर ती एक ऊर्जा हस्तांतरणाची म्हणजे एनर्जी ट्रान्समिशनची प्रक्रिया आहे. ऊर्जा हस्तांतरण. हे जरा समजावून सांगाल का? नक्कीच. समजा तुमच्याकडे खूप महागडी शक्तिशाली गाडी आहे, पण तिची किल्ली तुमच्याकडे नाही. पुस्तकं तुम्हाला त्या गाडीची सगळी माहिती देतील, तिचं इंजिन कसं काम करतं, तिची क्षमता किती आहे, सगळं काही. पण गाडी सुरू करण्यासाठी किल्लीच लागेल. अगदी. गुरुमंत्र ही त्या साधकाची गाडीची वैयक्तिक किल्ली आहे. वैयक्तिक किल्ली म्हणजे हा मंत्र प्रत्येकासाठी वेगळा असतो, वन साइज फिट्स ऑल नाही. अजिबात नाही. आणि हेच त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि शक्ती आहे. अच्छा. सद्गुरू हे शिष्याच्या आध्यात्मिक प्रकृतीचे जाणकार असतात. ते शिष्याचा स्वभाव, त्याची मानसिक घडण, त्याच्या क्षमता आणि त्याच्या साधनेतील अडथळे ओळखतात. आणि त्यानुसार त्याला कोणता मंत्र सर्वाधिक अनुकूल ठरेल, कोणती ऊर्जा त्याच्या विकासासाठी आवश्यक आहे हे पाहून ते त्याला मंत्र देतात. जसे एखादा डॉक्टर? अगदी. जसे एखादा कुशल डॉक्टर रुग्णाला तपासून त्याच्या प्रकृतीनुसार औषध देतो, तसा हा प्रकार आहे. एकाला दिलेलं औषध दुसऱ्याला लागू पडेलच असं नाही. पण त्या शब्दांच्या मागे असं काय विशेष असतं? शब्दांपेक्षाही त्यामागे असलेला संकल्प महत्वाचा आहे. संकल्प? हो. जेव्हा गुरुमंत्र देतात तेव्हा ते केवळ शब्द देत नाहीत, तर त्या मंत्राला जागृत करण्याची स्वतःची अनुभवशक्ती, स्वतःची साधना आणि कृपा त्या शब्दांशी जोडतात. तो एक जिवंत स्फुलिंग, एक स्पार्क असतो. अच्छा. म्हणूनच गुरुमंत्र कधीही उघडपणे सांगितला जात नाही. त्याची साधना गुप्त ठेवली जाते, कारण ती एक अत्यंत वैयक्तिक आणि आंतरिक प्रक्रिया असते. तिचा उद्देश बाह्य जगात प्रदर्शन करणे नाही, तर आंतरिक परिवर्तन घडवून आणणे हा असतो. म्हणजे नाममंत्र भक्तीसाठी, जपमंत्र एकाग्रतेसाठी आणि गुरुमंत्र थेट आत्मिक परिवर्तनासाठी. हो. गुरुमंत्र हा साधकाच्या सुप्त शक्तींना जागृत करून त्याला आत्मसाक्षात्काराच्या दिशेने घेऊन जाणारा थेट आणि शक्तिशाली मार्ग आहे. पण तो मार्ग अनुभवी मार्गदर्शकाचा म्हणजेच गुरुच्या देखरेखीखालीच चालायचा असतो. तर मग ह्या तिन्हीकडे पाहताना एक प्रश्न मनात येतो.
यात काही उतरंड आहे का? म्हणजे नाममंत्र सोपा, जपमंत्र मध्यम आणि गुरुमंत्र सर्वश्रेष्ठ, की हे वेगवेगळ्या मानसिकतेच्या लोकांसाठी असलेले वेगवेगळे पर्याय आहेत? आपण याला उतरंड म्हणण्यापेक्षा प्रवासाचे नैसर्गिक टप्पे म्हणू शकतो. अच्छा. ते एकमेकांना छेद देत नाहीत तर एकमेकांना पूरक आहेत. आपण आपल्या स्रोतांमध्ये दिलेल्या उदाहरणालाच पुढे घेऊन जाऊया. समजा आपल्याला एका उंच गडावर जायचंय. ठीक आहे. नाममंत्र म्हणजे त्या गडाचं सौंदर्य दुरून पाहणं, त्याच्याबद्दल प्रेम वाटणं आणि तिथे जाण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होणं. ही झाली भक्तीची प्रेरणा. या प्रेरणेशिवाय प्रवासाला सुरुवातच होणार नाही. छान. मग जपमंत्र? जपमंत्र म्हणजे गडावर चढण्याची प्रत्यक्ष तयारी. रोज सकाळी उठून चालण्याचा सराव करणे, दमसास वाढवणे, योग्य बूट आणि सामान सोबत घेणे. म्हणजे शारीरिक आणि मानसिक तयारी. बरोबर. ही तयारी, या शिस्तीशिवाय तुम्ही अर्ध्या वाटेतच थकून जाल. आणि गुरुमंत्र? गुरुमंत्र म्हणजे त्या गडावर अनेकदा जाऊन आलेला, तिथली प्रत्येक पायवाट, प्रत्येक धोका आणि प्रत्येक सोपा मार्ग जाणणारा एक वाटाड्या किंवा गाईड. तो तुम्हाला पुस्तकात नसलेली एक गुप्त पण सुरक्षित वाट दाखवतो. तो सांगतो की कुठे पाय ठेवावा, कुठे थांबावं. त्यामुळे प्रवास जलद आणि सुरक्षित होतो. अगदी. केवळ जलदच नाही तर सुरक्षितही होतो. तुम्ही न भरकटता थेट शिखरावर पोचता. ही तुलना खूपच सुंदर आहे. यातून हे स्पष्ट होतं की कोणता मार्ग श्रेष्ठ आहे हा प्रश्न चुकीचा आहे. बरोबर. प्रश्न हा आहे की मी प्रवासाच्या कोणत्या टप्प्यावर आहे आणि माझ्यासाठी सध्या काय योग्य आहे. अगदी अचूक. हाच या सगळ्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. अध्यात्म म्हणजे स्पर्धा नाही, तो एक अंतर्गत विकास आहे. आणि हेही लक्षात घ्यायला हवं की काही जण आयुष्यभर एकाच मार्गावर राहूनही शिखर गाठू शकतात. संत तुकाराम किंवा संत मामदेव यांसारख्या संतांनी केवळ नाममंत्राच्या साधनेवर, त्या भक्तीच्या तीव्रतेवर परमोच्च अवस्था गाठली. त्यांच्यासाठी तोच मार्ग परिपूर्ण होता. म्हणजे प्रत्येकाने आपला स्वभाव ओळखून, आपला स्वभाव आणि आपली गरज ओळखून मार्ग निवडायला हवा. म्हणजे ज्याची प्रवृत्ती भावनिक आहे त्याला नाममंत्र जवळचा वाटेल. बरोबर. ज्याची प्रवृत्ती बौद्धिक किंवा शिस्तप्रिय आहे त्याला जपमंत्राचा आधार वाटेल. आणि ज्याला एका निश्चित मार्गदर्शनाखाली खोलवरचा प्रवास करायचा आहे तो गुरुमंत्राकडे आकर्षित होईल. आणि एका साधनेने दुसऱ्या साधनेला कमी लेखण्याचं काहीच कारण नाही. किंबहुना प्रत्येक मार्गाचा आदर करणं हेच आध्यात्मिक प्रगतीचं पहिलं लक्षण आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की नाममंत्र हा भक्तीचा मुक्त प्रवाह आहे. जपमंत्र त्या प्रवाहाला शिस्तीचं पात्र देतो. बरोबर. आणि गुरुमंत्र त्या प्रवासाला थेट सागरापर्यंत पोहोचवणारी निश्चित दिशा देतो. आणि हे समजून घेणं महत्वाचे आहे की आपल्या प्रवासात योग्य वेळी योग्य मार्गाची निवड करणं हेच खरे शहाणपण आहे. हे तिन्ही मार्ग म्हणजे आध्यात्मिक विकासाच्या प्रवासातील अत्यंत महत्वाचे आणि सुंदर टप्पे आहेत. आजची चर्चा संपवताना एक विचार मनात रेंगाळतो आहे. आपण अनेकदा बाहेरच्या जगात दिशा शोधत असतो, गुगल मॅप्स वापरतो. पण आपल्या आतल्या प्रवासासाठी आपला नकाशा कोणता? नामजप की गुरु? आपल्या सध्याच्या मानसिक आणि भावनिक अवस्थेत यातला कोणता मार्ग आपल्याला अधिक साथ घालतोय यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.